नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनजागृती न्यूज, सामान्य जनतेचं निर्भीड व्यासपीठ। आणि माझ्यासारख्या एक छोट्याशा कार्यकर्त्यावर या ठिकाणी तुम्ही सर्वांनी विश्वास ठेवला आणि मी फक्त 174 फोन केले होते मोजून। बापू 174 फोन केले मोजून, म्हणलं आता येतात किती बघू। पण एवढी मोठी उपस्थिती मला लवणी सांगितलं का कालचं काहीतरी या जिल्ह्याचे फेकू खासदार यांचा काहीतरी मेळावा झाला आणि त्या मेळाव्याच्या डबल आजचा आपलं पब्लिक आहे। ठीक आहे, आज माझ्या काही सहकाऱ्यांकडं आज कुठलं राजकीय पद नसेल, पण गावामध्ये जे राजकीय स्टेजवरती जे ज्येष्ठ मंडळी असतात त्यांना घडवणारे काम या ठिकाणी हे माझे सहकारी या ठिकाणी करतात। आज तुम्ही बघितलं असेल का खूप लोक या ठिकाणी म्हणतात का आमच्याकडं हे जेडपी सदस्य आहेत, हे पंचायत समिती सदस्य आहेत, हे सरपंच आहेत, हे ग्रामपंचायत सदस्य आहेत, पण माझ्याकडे ते घडवणारे लोक या ठिकाणी आहेत। म्हणजे ही अभिमानास्पद गोष्ट आहे मित्रांनो। आपण 3-3.5 दिवस या नगर तालुक्यामध्ये काम केलं। पहिली सुरुवात आपण भाळवणी मार्गे निमगाव त्या ठिकाणाहून मिळत देर खालपर्यंत आपण या ठिकाणी केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मधला भाग घेतला आणि तिसऱ्या दिवशी गाव साईडचा आपण भाग घेतला। मित्रांनो, एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्यासारख्याकडं काही नसताना तुम्ही मला या ठिकाणी दिला, या ठिकाणी खरंच माझं मन या ठिकाणी भरून आलं। मला ज्यावेळेस माझी उमेदवारी काढली गेली मित्रांनो, मला पद पाहिजे म्हणून मी त्या ठिकाणी उमेदवारी नव्हतो मागत। 2018-19 मध्ये जो माझ्या युवक सहकार्यांचा या ठिकाणी वापर झाला, माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा वापर होतो, तर कोणत्याही कार्यकर्त्याचा या ठिकाणी वापर होऊ शकतो आणि झाला। त्या अनुषंगाने आपण गेल्या दसरा मेळाव्यामध्ये या ठिकाणी विधानसभेची लढाई पुकारली होती। ती लढाई पुकारत असताना मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं होतं, माझं त्या ठिकाणी तुम्ही भाषण ऐका, मी सांगितलं होतं का या पारनेर तालुक्यातील जनतेबरोबर, माझ्या युवकांबरोबर मी कधी गद्दारी करणार नाही, कधी मी त्यांचा वापर करणार नाही, त्यांना मी कधी फसवणार नाही। असे की मला माझ्या काही कुटुंबातील व्यक्तींकडून या ठिकाणी विरोध झाला, पण मी ठाम आहे का मला येणारी विधानसभा शेवटपर्यंत त्या ठिकाणी शेवटच्या मतापर्यंत मी लढाई देणार। मग तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी मला लढू लागणार ही मला गॅरंटी आहे। आणि मगाशी तुम्ही सांगितलं की आम्ही काही येडे नाही, आपण काही येडे नाही मित्रांनो। आपण सगळा आढावा घेऊनच या ठिकाणी रिंगणात उतरलेलो आहे आणि रिंगणात आज नाही उतरलो, 2.5 वर्षापूर्वी आपण रिंगणात उतरलेलो आहे। त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, येणारा निकाल या पारनेर नगर 224 मतदारसंघातील एक अपक्ष उमेदवार किती मतांनी निवडून येतो ना, हे सगळं महाराष्ट्र बोलेल। आणि आज फिरतायत ना, मी खासदार, माझी बायको आमदार, माझा भाऊ जेडपी, माझे वडील ग्रामपंचायत मध्ये, माझे अजून घरचे कोणी सोसायटी मध्ये, यांना आपण फिरून देत असतो। फक्त तुम्हाला एक शेवटचे 10 दिवस काम करायचंय, तिथून पुढची सगळी जिम्मेदारी माझी। तुम्हाला माहिती आहे का माझ्या एकदम ठाचून बांधलेला आहे। आपल्याकडे घाबरायचं बिघडायचं हा काही विषय नसतो, ही सगळ्यांना माहिती। तुम्हाला एकटा भेटतो, मध्यंतरी मला माझा मेवा या ठिकाणी बसलाय, तो माझी काळजी करतो कायमची, योगेश झांदाड, त्याला मध्यंतरी कुठून तरी फोन आला होता तर ते बीडला काहीतरी माझी सुपारी दिली। बीडच्या एका पोराचा त्याला राळेगणच्या मुलाला फोन आला आणि त्याचा याला फोन आला, तिला तंतन करायला माझ्यावर काय करायची, आणि आपण अपक्ष आहे म्हणलं, काळजी करू नको म्हणलं, मी तुझा लाजी
गोष्टी केले करू लागले करू द्या, काय अडचण नाही. पण मी तुम्हाला एक विनंती करतो, मी काय या ठिकाणी लांबड भाषण करायला आलो नाही. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे. कुठल्याही प्रकारचं आज या ठिकाणी तुम्हाला काही मूल्यांकन न देता तुम्ही या ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवून आले. मी ह्या विश्वासाला कधी तडा जाऊन देणार नाही. तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि तुम्हाला कधीच अडचण येऊन देणार नाही. ज्यावेळेस 23 तारखेचा निकाल लागत, तुमच्या अडचणीच्या आधी हा तुमचा भाऊ तुमच्या समोर उभा असतो. फक्त तुम्हाला एक सांगतो, माझी कुठली संस्था नाही, माझं कुठलं कॉलेज नाही, माझा कुठला कारखाना नाही, माझा कुठला बिझनेस नाही जो बिझनेस येतो बंद करून बसलो. खरं का पडते आपल्याला काय लाज वाटत नाही सांगायला, कारण की आपण त्याची पुढे ओढून उडवलेलं नाही. क्षमा असेल आपण साथ दिली, ठीक आहे. जे झालं ते झालं, आता आपण रडत नाही बसायचं, आपल्याला मार्ग काढायचा आहे. फक्त येणारे जे 10 दिवस आहे ना पुढचे, ठीक आहे, तुम्ही लय फिरू नका, लय मॉप दाखवू नका, लय डांडिंग करू नका. तुम्हाला बसायचंय. तुमचे नातेवाईक, भाऊकीचे नातेवाईक, मित्रांचे नातेवाईक तुम्हाला एवढं कन्व्हिन्स करायचं. त्यांना काय म्हणायचं नाही म्हणून फक्त आम्ही म्हणतो तेवढा नाही म्हणून. तुम्ही आतापर्यंत लय लोकांना मदत केली, कोणी तुमच्या दारात बरला नसेल, बरोबर आहे. नगर तालुक्यातले काही नेते मंडळी आहे, त्यांनीच या ठिकाणी ज्या म्हणजे अजून पण त्यांना खूप मानणारा वर्ग आहे, त्यांनीच या ठिकाणी युवकांना, जनतेला, माता भगिनींना प्रेम द्यायचं काम केलं. त्यांनी जपलं म्हणून त्यांच्यावर प्रेम आहे आणि माझं पण त्यांच्यावर प्रेम आहे. ठीक आहे, येणाऱ्या पुढच्या 10 दिवसामध्ये जे काही घडामोडी व्हायच्या ते होणार आहे. ते राजकीय विहिरी झाले आपण. पण मित्रांनो, आज मी या ठिकाणी मेळावा घ्यायचं कारण आता उद्यापासून मी पारनेर तालुक्यामध्ये 5 गट आहे, त्या 5 गटांमध्ये चालू करणार आहे. पण माझ्या पाठीमागं तुम्ही सगळ्यांनी इकडचे 43 गाव जपले पाहिजे. इकडच्या गावांमध्ये तुम्ही कंटिन्यू टच मध्ये पाहिजे, नाहीतर मी जायचं तिकडं पुढं पाठ आणि मागे सपाट असं नको. म्हणून आज आपण हा मेळावा घेतला. आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात म्हणजे मला चिंता नाही राहील का माझ्या पाठीमागे आता सपाट होईल. कारण आता 2 नंबरचं लय भांडवल येणार आहे. एमआयडीसीतलं पोरांच्या टाळूवरचं लोणी खाल्लेलं, आता 20-20% पैसे खाल्लेले आता लय येणार आहे. ठीक आहे, काळजी करायचं घ्या, मध्येच घ्या. पण आमच्या भावाबरोबर आमच्या भावाला मतदान रूपी आशीर्वाद द्या एकदाच. तुम्हाला मी म्हणणार नाही 25 साल 30 साल 5 वर्षात तुम्हाला झटका लागत होता. एका पण अधिकाऱ्याचं, आमदाराचं प्रशासन कसं चालवायचं, लोकांच्या कामाला कसं यायचं, लोकांच्या ढवळाढवळ कशी नाही करायची, ग्रामपंचायतमध्ये ढवळाढवळ कशी नाही करायची, सोसायटीमध्ये ढवळाढवळ कशी नाही करायची, गावातले लोक कसे फोडायचे नाही हे मी तुम्हाला दाखवून देईन. फोडायचे नाही बरं का. आपल्याला एकत्र येऊन या ठिकाणी पुढचे जे काही 5 वर्ष असतील ते काम करायचं. हे तुम्ही जनतेला सांगून द्या. त्यांना सांगा का विजय सदाशिवकी काय चीज आहे, विजय सदाशिवकी कशाला पाहिजे. त्या गोष्टी तुमचं काम आहे. संकेत नाही तर तुझा तिकडे दुकानावर जाऊन बसायचे, संतोष शेठ जायचे तिकडे साईडवर जाऊन बसायचे, सोनू शेठ तिकडे केडगावला जाऊन बसायचे. बापू म्हणजे तुम्हाला माझ्याकडे जे काय आहे ना आता ते सगळं मी आता या 10 दिवसामध्ये लावलं. थोडं कुंजी राहिलेली माझ्या आई वडिलांची, माझ्या भावाची, हे थोडंफार काहीच आहे ते आता थोडंफार आपल्याला या गोष्टी हातात घ्यावं लागणार आहे. पण मला तुम्हाला जर बघायचं असेल पुढं लोकांचे चांगले काम करत असतात तर तुम्ही हे इलेक्शन जसं तुम्ही 3 दिवस सगळ्यांनी झुंजले तसं इथून पुढचे हे जे 8-10 दिवस येणार ते झुंजा. नाही तर तुम्हाला सांगतो यांनी जर आपल्या रिंगणच करायचा विचार केला नाही, कारण की आपण त्यांच्या सगळ्या गोष्टी बाहेर काढलेल्या आहेत. तुम्ही बघितलं असं कळी यांनीच करायची, रट्टे यांनीच खायचे, कपडे यांचेच निघणार आणि पोलीस स्टेशनला पण यांनी जायचे. अशा काही गोष्टी हे करू राहिले. ह्या जर गोष्टी आपल्याला थांबवायची असेल, दादागिरी जर थांबवायची असेल, ते आता काल काहीतरी साहेबांना बोलले ते एकनिष्ठेचं काहीतरी वाक्य वापरले त्यांनी. यांची लायकी आपल्याला माहिती हे काय आहे ना, हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. पण कसं आहे, आपल्याला राजकारण हे वैचारिकतेने लढायचं, खालच्या बाजूला राजकारण घ्यायचं नाही. आणि टायगरच असतो.
टायगर टायगरच असतो. शेळी मांजरीचं जे पांघरूण आहे ना यांच्याकडे खांग्यावल्याकडे. मागच्या वेळेस तुम्हाला उदाहरण सांगतो. मागच्या वेळेस गरीब आहे गरीब आहे गरीब आहे चालतं काय. मग पांघरून कोणी हाताळलं होतं पांघरलं होतं त्यांनी हात पांघरलं होतं ना. आता काय झालं मी याव करीन मी त्याव करीन मी याच्याकडे बघेन मी त्याच्याकडे बघेन. किंवा बाकडे आता तुझ्याकडे बघायला रेडी आहे. 23 तारखेला बोलावा आपल्याला. त्याला तुम्हाला सगळं ह्या गोष्टी हातात घेतल्या तर ह्या गोष्टी शक्य आहे. पुढच्या सगळं थांबवायची जिम्मेदारी माझी. दादागिरी थांबवायची जिम्मेदारी माझी. ही जी हुकुमशाही झाली ती थांबवायची जिम्मेदारी माझी. फक्त तुम्ही मला 10 दिवस हे 10 दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या. आपलं चिन्ह प्रत्येकाला समजून सांगा. आपली भावना प्रत्येकाला समजून सांगा. आणि तुम्हाला परत सांगतो मी त्या पारनेर नगर 224 मतदारसंघातला एकही युवक या ठिकाणी बेरोजगार फिरणार नाही. ती जिम्मेदारी माझी. पण त्याच्यासाठी आपल्याला संविधानिक पद लागेल. आपल्याला पद मिळवायचं नाही. त्या पदाचं काय काम असतं ना ते आपल्याला जनतेला दाखवून द्यायचं. नाही तर तुम्ही बघा देवदर्शन पिक्चर कृषी प्रदर्शन पिक्चर ते मध्ये काय मेळावा हे किंवा पिक्चर दाखवून पिक्चर लावायचा. त्यामुळे मित्रांनो तुम्ही सावध व्हा सगळे. आज माझं सांगायचं काम मी आज तुम्हाला सांगून 10 दिवस त्याच्यानंतर नाही सांगू शकत. त्यामुळे तुम्ही सगळे सिरियस व्हा. माझी एवढीच या ठिकाणी विनंती आहे. आणि त्याच्यासाठीच आपण हा मेळावा घ्या. बापू साहेब दाजी तुम्ही सगळे पोक्ते लोक आहेत या ठिकाणी. आणि बरेचसे ग्रामपंचायत सदस्य काही सरपंच पण आहेत. ते ठीक आहे आपण येणाऱ्या 10 दिवसामध्ये आपण या सगळ्या गोष्टी आपण रिकवर करू. पण तुम्ही सगळेजण मित्र मला तुम्ही शब्द देता ना देताय का शब्द नगर हातवरती करून सांगा. तुम्ही सांभाळणार का माझ्या पाठीवरची बाजू. तसं मी येणार जाणार असं काही मी तिकडे बोलावलं येणारच येतात त्या वाद नाही. पण हे थोडेसे दिवस तुम्ही सांभाळून घ्या. तुम्ही साहेब एकदा मला शब्द द्या. 100%